तर गाईस पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केशिकाज वर्ल्ड. तर आज आहे आपला तिसरा दिवस पुरीमधला. तर आज बघूया आपण काय काय स्पॉट कवर करणार आहोत. म्हणजे काय काय स्पॉट, आता लिंगराज टेम्पल एक आहे आणि अजून काहीच फिक्स नाही, कारण की 2:40ची आमची ट्रेन आहे परत जायची. बघूया 2:40पर्यंत काय काय कवर होतं आहे. खूप कमी वेळ भेटला आम्हाला इथे. अजून एक दिवस जर असता तर आपल्याला बाकीचे स्पॉट पण कवर करता आले. ॲक्च्युली काल चिलिका लेकला आपला भरपूर वेळ गेला. हा एशियातलं मोठं लेक आहे, तर ॲक्च्युली ते पण तुम्ही म्हणजे केलंच पाहिजे. ॲक्च्युली जर इथे आलात तुम्ही तर थोडी इथे सारखं कोण आपण येतो एवढ्या लांब, तर आलात तर चिलिका लेक तर केलंच पाहिजे, पण वेळ पण तेवढाच जातो. तर त्या हिशोबाने काय ते प्लॅन करा तुम्ही. गाडी तर गाईज रोज आम्ही नाश्ता वगैरे करायचो पहिले निघाल्या, पण आज आम्ही नाश्ता नाही करणार आहोत. आज आम्ही पहिले स्पॉट कवर करणार आहोत, त्याच्यानंतर मग बघूया वेळ भेटला तर नाश्ता करू. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटवर, ज्याचं नाव आहे साक्षी गोपालनाथ टेम्पल. आता तुम्ही विचार कराल की साक्षी गोपाल हे कसं नाव आहे, तर भगवान श्रीकृष्ण एका भक्तासाठी वृंदावनवरून स्वतः आले होते, कारण की त्या भक्ताला तिथे जाणं पॉसिबल नव्हतं. तर त्या ब्राह्मण भक्तासाठी ते एवढ्या लांबून वृंदावनवरून स्वतःहून तिथे भक्तासाठी आले, आणि ह्याची साक्ष म्हणून हे साक्षी गोपाल मंदिर. श्रीकृष्णांची अशी सुंदर आणि सुबक मूर्ती अशी आतमध्ये आहे. गाईज आता आपण इथे सारथी गोपाल मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो आहोत. इथे कुठेही तुम्ही गेलात तरी आपल्याला इथे आतमध्ये काही शूट नाही करता येत, त्यामुळे सर्व शूट करायचे राहून जाते. तर आता साक्षी गोपाल टेम्पलमध्ये खूप छान दर्शन झालं, आणि त्याच्या पुढे आता आपण चाललो आहोत डौलगिरी आणि शिव मंदिर. डौलगिरी शांती स्तूपला चाललो आहोत आपण, आणि तिथेच बाजूला शिव मंदिरसुद्धा आहे. तर गाईज आता आपण चाललो आहोत धवलगिरीला, आणि आमची गाडी आम्हाला तिथे पार्किंगला लावून मला इथून ऑटोने जावं लागतंय. आणखी पुढे 4 व्हीलर अलाउड नाही आहेत, त्यांच्या ऑटोनेच जावं लागतं. 50 रुपीज पर सीट आणि गाईड फ्री. गाइस किधर बैठा ये डिक्कीत. लढाई हुआ था कोणतं महादेवाचं मंदिर आहे ना. सगळ्यात पहिले आता आपण चाललो आहोत धवलेश्वर महादेव मंदिरात, म्हणजे जे तुम्हाला मी बोललेलो शिव मंदिर. तर हे बघा, हे असा फोटो काढला आहे आम्ही, शूटिंग नाही करायला भेटलं मला. आणि आता आपण चाललो आहोत शांती स्तूप बघायला. लांबूनच दिसते व्हाईट बिल्डिंग, खूप छान असणार आहे. आलो मी लगेच. 2 मिनिटं. तर गाईज हे आहे गौतम बुद्धांचे शांतीस्तूप, आणि ह्याचा पण एक इतिहास आहे. जेव्हा सम्राट अशोका, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल राजा अशोका, जेव्हा कलिंगावर युद्ध करायला आले होते तेव्हा खूप सारी जीवितहानी झाली होती. आणि इथे जवळच एक नदी आहे, ती नदी पूर्ण रक्ताने लाल झाली होती, म्हणजे एवढं तेव्हा जीवितहानी झाली होती. आणि हे सर्व बघून जेव्हा सम्राट अशोकांना म्हणजे पश्चाताप झाला पूर्ण की त्यांच्या हातून हे काय झालं, तेव्हा त्यांनी म्हणजे अहिंसा हा धर्म म्हणजे गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारला, आणि त्यांनी त्या आठवणीमध्ये हे शांती स्तूपाची स्थापना केली. खूप छान आहे इथे, मस्त एकदम सगळं शांत. आणि चारी साईडला गौतम बुद्धांचा फोटोज आहेत.
गाईज हा पण खूप चांगला स्पॉट होता फिरण्यासारखा. छान आहे. एवढं काय वाईट नव्हतं. आम्ही हॅपी आहोत की एक स्पॉट अजून कव्हर झाला आमचा. शिवाचे मंदिर काय गौतम बुद्धांचं शांती स्तूप आणि शिव मंदिर असे 2 स्पॉट आपल्या हातात झालेले आहेत. आणि आता जायचं आहे लिंगराजला, पण त्याच्या आधी आपण काहीतरी नाश्ता करून घेणार आहेत. तर गाईज आता आपण आलो आहोत लिंगराज टेम्पलच्या इथे. मी इथे सुद्धा आतमध्ये काही शूटिंग करायला वगैरे अलाउड नाही आहे. मी बाहेरूनच काहीतरी स्नॅप्स वगैरे घेऊन टाकतो, तुम्ही बघून घ्या. तर गाईज आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन वगैरे करून आलो. खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप आतमध्ये भारी भारी मंदिरं आहेत. तुम्हाला एकदा मी वरतून जाऊन शूट दाखवतो मंदिराचा. मग त्या साईडने थोडी एंट्री आहे. आता मी चौकशी केली कारण की आम्हाला फोटो घ्यायचेच होते, मी तुम्हाला पण दाखवायचं होतं. तर मी पुन्हा आता गाडीकडे आलो आहे, शूज वगैरे घालून आता आम्ही पुन्हा चाललो आहे तिथे मागे व्हिडिओ काढायला. तर गाईस लिंगराज मंदिर हे खूप जुनं शिव मंदिर आहे आणि इथे वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्री विष्णू आणि भगवान महादेव या दोघांची सुद्धा इथे पूजा एकत्रितपणे केली जाते. सर्व शिवलिंगांचा राजा म्हणजेच लिंगराज असं या मंदिराचं नाव फेमस आहे. आणि महाशिवरात्रीला वगैरे इथे खूप मोठे मोठे उत्सव असतात. तर ही पूर्ण मी माहिती तुम्हाला दिली आहे, ती तुम्ही वाचू शकता आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ती ॲड करतो. मंदिराच्या बाजूलाच हे कुंड पण आहे, हे पण खूप जुनं कुंड आहे. तर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या कळसावरती प्रभू श्री रामचंद्रांनी सीतामातेच्या स्वयंवरामध्ये जो धनुष्य तोडला होता त्याचा अर्धा हिस्सा ह्या मंदिरावरती आहे आणि अर्धा हिस्सा नेपाळमधल्या एका मंदिरात आहे. तर मस्तपैकी आम्ही आता इथे मलाई खातो आहोत. गाईस खूप गर्दी होती, आमचं दर्शन वगैरे झालं आणि फोटोज व्हिडिओज पण काढून झाले आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो सर्व. चला गाईस, तर आपलं आता आपण पुढचे स्पॉट करायला जाऊया पटापट. अजून आपल्याकडे थोडा वेळ आहे, 2 तास. सिद्धेश्वर पटकन फोटो काढ. इथे थोडी काढायचा फोटो. तर गाईस हे किती सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव आहे केदार गौरी टेम्पल. तर खूप छान असं मंदिर आहे आणि एका साईडला पूर्ण व्हाईट मंदिर आणि एका साईडला पूर्ण रेड मंदिर. म्हणजे खूप छान वाटतं आहे, खूप मस्त. आता आपण जाऊया सिद्धेश्वर आणि मुक्तेश्वरला. तर आता आपण आलो आहोत मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिराच्या इथे. उभे आहोत मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर टेम्पलच्या आवारात. तर इथे पण बघा सर्व अशीच मंदिरं आहेत, मस्त मस्त एकदम. तर गाईस हे आहे मुक्तेश्वर मंदिर आणि खूप छान मंदिर आहे. जावा सगळे.
कलर किया है इसके ये भी डस्ट कलर होता है, ओके इसमें थोड़ा सा एक्रेलिक आता है इसमें. यू आर ऑल्सो इन्वॉल्व दिस, मतलब मेरे को इसके अंदर इंटरेस्ट है, मैं बनाता हूँ मैं भी ड्राइंग वगैरह, तो थोड़ा नॉलेज है. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली उडीसाची ट्रिप म्हणजे उडीसा भुवनेश्वरची ट्रिप आपली संपली आहे आणि आता आपण जाणार आहोत घरी. तर वंशिका आणि ते आले आहेत बोयनिकामध्ये साडी शॉपिंग करायला. बघूया काय घेतात का. मी बाहेरच थांबलो, माझं काही काम नाही तिथे. मी पण म्हणजे आतमध्ये जाऊन आलो, पण काय आपलं काम नाही आतमध्ये. ही आमची गाडी आणि आता मी चाललो आहोत स्टेशनला. हे सगळं झालं इथलं की मग साडी घेऊन झाली की आपण घरी आपल्या परत. 3 दिवस कसे गेले समजलंच नाही, पण खूप मजा आली. खूप फिरण्यासारखं आहे इथे. नक्की विजिट करा तुम्ही सर्व ठिकाणी. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी तुमच्यासाठी नक्की शूट करून टाकलं आहे. तर ते सगळं बघून घ्या. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज खूप सपोर्ट करा आम्हाला चॅनलला. म्हणजे सर्व व्ह्यूज वगैरे तर येतात, पण सबस्क्रिप्शन अजिबात होत नाही. तर प्लीज सबस्क्राईब पण करा.